चल चल पळत चला. मित्रांनो गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपण चाललोय, कुठं चाललोय पोरांनो? रतनगडला चाललोय. सकाळचे वाजलेत 4:15 आणि आता पेट्रोल वगैरे सगळे टँक फुल झालेत पोरांचे. आता पुढचा प्रवास चालू करायचा. सो लेट्स गो. आपला 4 ते 3 तासाचा प्रवास आहे. 3 ते 4 सॉरी 3 ते 4 तासाचा प्रवास आहे. आता बघू, हळू एकदम निवांत जायचंय, काही घाई नाहीये. पावसामुळे जरा भीती वाटते थोडी थोडी, कारण की पाऊस आला की कशी स्पीड स्लो होणार आहे. बट बघूयात, आरामशीर व्हायचं एकदम निवांतपणे. त्यांना पण दे इकडे ते. हा, एक मिनिट. पकडणारच नाही. हे हर्षल जा नाही झाले. गाईज आता आम्ही जस्ट पोचलोय पायथ्यापाशी. नॉट पायथ्यापाशी बट ते मंदिर आहे इथं खाली, तिथं मंदिरापाशी पोचलोय. आता 10-15 मिनटामध्ये आम्ही ट्रेक चालू करणार आहे. इथून 2.5 किलोमीटर बहुतेक काहीतरी चालत जायचं आहे पायथ्यापर्यंत, आणि मग तिथून खरा ट्रेक स्टार्ट होणार आहे. सो लेट्स गो. बघूयात आता डिफिकल्टी लेवल काय. बघून तर इथून दिसत नाही गड नीट फर्स्ट. लेट्स गो सी. आता
समोर जो आहे तो रतनगड आहे आणि आता इथून रस्ता चालू झाला आहे. पाणी आहे मस्त खाली हिरवगार. आल्यावर आम्ही पावणार आहे मस्त. परफेक्ट वेदर. लेट्स गो गाईज. पाऊस पण आलेला आहे. अरे भावा, अरे आयटम सोबत नंतर बोल. चल 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 चला. एवढा तिकडे झोपलेला ना, आता जागा झालाय गरम रोड आहे का? अरे घे रे बाबा, चल पटकन. त्याला माहिती ना का कंपनी लागणार आहे ना कंपनी भेटले. फुल आहे. चल येतो का आमच्या सोबत? बाय बाय. बाय बाय. इथं कर इथं कर. चालतं चालतं काय रान मेवा भेटला ना खायला. पद्धतशीर काम आहे एकदम. आला पाऊस आला. आता आलाय पद्धतशीर पाऊस. भिजायची वेळ झाली. रेनकोट ऑन. रेनकोट ऑन गँग. मग ते कुणाला विचार होता तू? दादा रस्ता कुठे? अरे कुठं चाललं पुढं पुढं? इथं काहीच दिसत नाही. काही विज्युअल नाही अजिबात. एवढ्या लवकर आंबा झाला राव. ट्रेक चालू व्हायच्या पहिलेच हरवलं आम्ही. काय काय घंटा काय दिसत नाही आम्हाला पुढं. नक्की जायचंय कुठं काहीच नाही दिसत आहे. शूज पण ओले झाले, पॅन्ट पण ओली झाले, कपडे ओले झाले. लग गेले. माझं काय म्हणणं आहे, खाली जाऊन आपण कशाला आपलं पुढाकार करायचं? खाली जाऊन विचारू एकदा. ते गेले ते पुढं. हे मते गावला म्हणते, सापडला म्हणते. बघू आता. प्रतीक चल लवकर. लागले लागले वाट लागली अख्खी. परत डेड एंड आलंय. कुठं चाललोय आम्ही आम्हालाच माहिती नाही. तुझे स्क्रीनशॉट काढला होता बघ मॅपचा. तिथं गड आणि ते डायरेक्शन कळलं ना. संपला आपला विषय. तर ते का चालले पुढं पुढं? डॉगी चल आता तूच आम्हाला. हे कुंजीर गावला का? अरे तुम्ही काय कुठं पण चालले? व्हॉट इज द व्ह्यू? सगळं काय भारी भारी वाटतंय. मी सांगतोय माझं ऐकत नाही. काय सांगतोय तू? बरोबर आहे. तिथून असं जायचंय मे बी. आणि मग त्यानंतर चला चला. एक 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 एक. आ जाओ बच्चे लोग, आ जाओ आ जाओ आ जाओ. पायवाट दिसली आता मतेला. टाको पायामध्ये. हा हा मस्त दिसले काहीतरी पायवाट. काहीतरी काम करा माझ्याकडे. चला पाय. चालले पायवाट. हा डग 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 डग. सोचा था कुछ और.
बट स्टील भावना समजा भावना. इतक्या पावसा पाण्याचं हे असल्या पाण्यातून आणि त्यात रस्ता पण माहिती नाही, नक्की गड कुठे ते पण माहिती नाही, कुछ नाही मालूम. नुसतंच चाललोय आणि आता स्वतः शोधणार आहे. आम्ही अजिबात सुक्क नाही, सगळे ओल्ले झाले, सगळे कपडे A to Z. आता डायरेक्ट वर जाणार आहे. बचके गाईज, कम ऑन. आला बघा. हे अरे झाडाला हात जरा सांभाळून लाव, चुकून आला साप बीप. चला चल पळत चला. आता आम्ही चाललोय परत मागं. पाऊस लय जोरात यायला लागले. आम्ही परत मागं चाललोय. आता आम्हाला काय रस्ता सापताना आता गावात जाणार, परत लोकांना विचारणार नक्की रस्ता आहे कुठे. एरो पण नाही, काहीच दिसत नाही. कुठून जायचं? कुठून जायचं? अरे जायचं कुठून? जसं आलं तसं चल. परत हरवलो. चला थांबू नका आता. चल. आता परत गावात चाललो आम्ही खाली. इकडे मोठी आमच्या सोबत ट्रॅजेडी झाली, लय मोठी आमच्या सोबत. काय म्हणतात त्याला, काहीतरी झालंय, गपलक झाली, स्कीम पडली आमच्यावर. असं ते म्हणतात ना, चकवा बसला वगैरे काय तसलं काय झालं आमच्यासोबत. आम्ही 1 ते 1.5 तास झाला आम्ही फिरत होतो डोंगरामध्ये. आम्हाला रस्ता सापडत नाही, काय नुसतं चालतोय. त्यात पाऊस आला जोरात, सगळे भिजले. कपडे पण चेंज केलेत. मी नाही केलं तसं, मी केलं. पण आता परत मग खाली आलो गावात. 1 ते 1.5 तासच्या ट्रेकच्या नंतर काय आम्हाला रस्ता सापडला म्हणून खाली आलो. खाली आम्हाला ते मामा भेटले. त्या मामाला विचारलं आम्ही की आम्हाला रस्ता सांगा तुम्ही कुठून कसे. पण की आता आम्ही गडापर्यंत तुम्हाला सोडतो, तुम्हाला रस्ता दाखवतो. त्यांना आम्ही केलं अग्री. डबल जोश के साथ. हाऊस द जोश गाईज. परत ट्रेक चालू. लेट्स गो. आता ऊन पण आलंय एकदम छान, मस्त ऊन आलंय. नो टेन्शन. कोयता वगैरे मस्त सेफ्टी घेतली. जनावरांचे आवाज येत होते. सेफ्टी कोयता. नाद करायचं नाही आपला. ललनान भेटली. तिथं जायचं आपल्याला. समोर दाखवतो 1 मिनिट. जस्ट अ मोमेंट गाईज. त्याचे दिसते समोर धुकं. तिथं चालत जायचं. तिकडं पायथ्याय. काहीच मस्त काठी भेटले बघा. सरक प्रोफेशनल काम नाही रे. सरक नाही, लय जड झालं थोडं द्यायला. आम्हाला ग्रुप भेटलाय. ते पण आम्हाला तेच सांगितलं की ते इथं विदाऊट गाईड जाणंच इम्पॉसिबल आहे, कारण की रस्ता माहितीच नाही लोकांना इथं अजिबात. त्यांनी पण ते सकाळी गेले होते आणि आत्ता आले. त्यांनी स्टे वगैरे नव्हता केला. हां बरोबर. गाईड घ्या. रतनगडला जर तुम्हाला यायचे, गाईड विदाऊट गाईड नाही, तुम्ही नाही येऊ शकत. रिस्क घेऊ नका, गाईड घ्या. आणि थोडेसे पैसे गेले तरी चालेल, ते बार्गेनिंग करून करतात. पण तुम्हाला आम्ही जी गाईड घेऊन चाललो त्या मामाचा नंबर वगैरे, नाव वगैरे सगळे डिटेल्स देतो डिस्क्रिप्शनमध्ये. नो वरीज, तुम्ही रेफर करा. बट रतनगडला यायच्या वेळेस गाईड घेऊन या, म्हणजे या. कोई आया तो डायरेक्ट काट डालूंगा. डायरेक्ट नरडा नरडा. कुठं जायचंय मामा आपल्याला? हे समोर ना, इथं जायचं आपल्याला. इथं हे दिसतंय तुम्हाला समोर. यहाँ पे जाने का अपने को. हाँ, आपण तिथं गो खाल्ला की नाही, ते आपण खाल्ला, सगळ्यांनीच खाल्ला. आता
पण आता कसं वाटतंय मध्ये तुला? आता आम्हाला स्वच्छ आणि एकदम चांगलं वाटतं, कारण की काय आम्हाला समोर जे आम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं ते दिसते आम्हाला समोर, आणि ऊन पडलंय. महत्वाची गोष्ट विजिबल आहे सगळं, एकदम एकदम आम्हाला स्पष्ट दिसते सगळं. हे आयुष्यभर लक्षात राहणार आहे हा एक्सपिरियन्स. हे असं पहिल्यांदाच झालं आमच्यासोबत, आयुष्य भविष्यात कधी नाही झालं. केले ट्रेक बरेच, मॉन्सून मध्ये केलेत, समर मध्ये केलेत, बट दिस वॉज द फर्स्ट अँड मे बी द लास्ट एक्सपिरियन्स वी विल हॅव इन आवर लाईफ. सो तुम्ही रोज करता तिथे जायचं आपल्याला ते ना, तो नेडा तिथे जायचंय बरोबर आपल्याला. ते आता गाईस कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही आपल्याला ते, पण राजगडला जसं एक गोल आहे वर, नेडा म्हणतात त्याला. तुमचं नाव काय मामा? कसं कुणाला समजले सोप्या पद्धतीत? शक्यच नाही ते. आम्ही वेगळीकडे या साईडला आलोच ना, आम्ही वर चाललेलो वर. पाण्याचा धबधबा आहे का इथं? तिथून ढकलायचं असतं ते, काय ते कडेलोट पॉइंट. तिथून ना हो हे चालतंय का? हे पाय घेऊन जातो यातून तुम्हाला देतो. आले की डायरेक्ट झपाझप फिरवतो डायरेक्ट. ते आहे ना मध्येकडे आहे ना, त्याच्यात आहे ना ते दुसरे ते बॅगीचं सपोर्ट आहे का? जाऊ दे, माझ्याकडे छोटा चाकू आहे. द्यायचं ते नाही मी ठेवतो ना माझ्या हातात, मला सेफ्टी राहू दे काही तर. त्या कड्याचं नाव काय काका? तो उभा आहे बघा, खुटा. तिथून रस्ता आहे का तिकडे जायला असा हवाला? ते गिरिनार सारखं दिसतंय. असा व्ह्यू दिसतोय. तर आता असेंडिंग पार्ट आलाय असा डायरेक्ट ऊपर दम लागते थोडा आणखी डबल ट्रेक चालू आहे. फिर लो गावात खेकडा एवढंसा खेकडा होता रे, एवढं खेकड्यांना भेटत ते. प्रतीक तू का तो खेकडा केवढा काय? इथून नाही का रस्ता? इथून धबधब्याकडे जास्तो राहतो. चला इथून धबधब्याकडे जातो रस्ता. चला मामा नेतात ते आपल्याला. मामा के पिच्छे जाणे का सिर? हा दिसायला लागलाय, दिसला. सुख म्हणजे नक्की काय असते मित्रांनो? रतनगडला या, एक गाईड घ्या छान प्रकारे आणि मग सुख बघा. पडलं जंगल में से बियर ग्रिल्स. गाईज आता आम्ही आलोय रतनगडाच्या जंगलात. मागे इथं दाखव, हा धबधबा आहे जो आता बंद आहे कारण की पाऊस झाला नाहीये, थोडासा झाला होता. आणि जर या जंगलात यायचं असेल फुल तयारीने या. माझ्या शब्द वगैरे करू नका, मला नाही किडे चावले. साप आहे त्या जंगलात काही विषारी साप सगळ्यात जास्त इथं सापडला जातो, तो म्हणजे मन्यार साप. दुसरा एकदम काय म्हणतात टॉप 2 मध्ये येतो तो महाराष्ट्रामध्ये विषारीमध्ये. तो धबधबा दिसलाय काही चल पडलो चलो. धबधबा दिसलाय. हँडल मी माय फोन बर्डी. मित्रांनो कॅमेरा चेंज झालाय, माझ्या फोनची मेमरी ऍक्टिव्ह फुल झाली. सो बट तुम्हाला आवाज येत असेल. एक सेकंड.
आता वाजलेत 2:30. आपल्याला अजून 2 तास लागेल मे बी वर पोचायला. आता मी खरं ट्रेकिंग पाथला लागलोय. स्टेप्स वगैरे दिसतात छोटे छोटे आणि प्युअर जंगल ट्रेक आहे. हाय ग आता शिक एका प्लेन सर्फेसवर पोहोचलो काय म्हणतो पठारावर. अजून बहुतेक 1.5 ते 2 तासाचा ट्रेकिंग. काय बोलता अरे 2-3 तास आता किती वाजले रे? 2:30 नाही रे, जास्त झाले 2:45. व्यू दिखाता रुको तुमको. तिकडे जायचं आपल्याला अजून. ते दिसते ना दुखात. किती वाजले आता? बरोबर वही पे जाने का 2 मिनिटात निघू. बरोबर सगळे पडले जाते एक्झॅक्ट टाइम काय झालाय रे? एक्झॅक्ट टाइम काय माहिती? 2:50 मित्रांनो आणि मित्रांच्या मैत्रिणींनो फायनली आम्ही त्या स्टेप पाशी पोहोचलोय जिथून सगळं सोपं होणार आहे. आता फुल्ली एक्झॉस्टेड आणि तुम्हाला दिसते मागं काही दिसत नाहीये. कसं आहे माझं वाक्य कसे आहेत? तुम्हाला दिसते की माझ्या मागं काही दिसत नाहीये. सगळं ब्लॅक नाही वाईट धुकं आले सगळे. सो यप जरा अवघड होता ट्रेक. जरा नाही अवघड ट्रेक आहे. बट जेव्हा आता आम्ही वर त्या गुफेत जाणार, जेवणार, बॉन फायर आणि त्यात गाणे, सब कुछ वसूल होने वाला. तर माझा हात पण चिवर करतोय. The main spot starts now. Let's go. चला वर चला. गाण वाटते. चला मी पण येतो. लेट्स गो. मैंने जाना खतरों के गाड़ी. कचरा आणलाय आपण. पहिली डन. गिरगारदान घाट हे बघा, याला म्हणतात 80 डिग्रीचा क्लाइम. किरकोळ रे, सोपे रे, सुट्टी नाही. शिडी ते बघा कसं तारेने बांधले. या तारेच्या भरोसे आम्ही 8 जण वर गेलो, अजून 8 जण खाली येणार रे उद्या. लेट्स गो. ही जरा वाढी आहे. गाईज गणेश दरवाजापाशी आलो. लेट्स गो. This was the climb.
गणेश दरवाजा. जर आम्ही तिकडून व्ह्यू केला असता हा व्ह्यू आम्हाला अजिबात बघायला भेटला नसता. ते राईटला जायचं आपल्याला. राईटला गुफा आहेत तिथं आपल्याला स्टे करायचं आहे बॅग वगैरे ठेवून आणि मग वर फिरायला जायचं. पण पहिले पोटोबा उसके बाद सब. अजून एक शिडी. Carrying this thing. सर्व पाय ठेवतो ते तेच ना आवाज बघ कसं येतो. इथं आता काही पकडायला नाही. घसरलो की घसरलो. परफेक्ट स्पॉट. हे आला पाऊस. Campfire on the way. काजवाचा किडा जुगनू कसं ब्लिंक होतंय बघ. चकमक 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 चकमक. फुल प्रोटेक्शननी गेट वगैरे आम्ही लावले आता गुफेला. नो जनावर कॅन एंटर रूम नाव. बॅटरी पण संपली. एक्स्ट्रा हीटर गर्मी के लिए. गुड नाइट गाइज. ये मेरी जगह. सो लेट्स गो. अभी कल सुबह मिलते. सकाळी भेटू. सनराईज बघायचं आहे आता. उद्या गड फिरायचं आहे अजून वर आणि गड वगैरे फिरून मग पुढचा प्रवास चालू. मिळते कल सुबह. गुड मॉर्निंग. ए उठे उठकी. अरे लात लात कशाला मारतो तुम्ही. कोण बघ कुठं ठेवले मोती. कुठं वाजलेत आता सकाळचे 4:30 वाजलेत. 4:30. ये देखो कुछ तसेच आहेत बघा. भूलेगा दिल. मी तर झोपलो होतो मागाशी. ये जगह पे रुको दिखाता. कम्फर्टेबल आहे गाईस. कम्फर्टेबल. वेळेला कुछ नाही. राईट कशी आहे पण आपली.
चलो आता निघायचं आहे आपल्याला वर थोड्या वेळात सनराईज बघायची. चलो उठा 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 सकाळ झाली. मित्रांनो आता आम्ही वर चाललोय. आम्ही आमची गुफा सोडली. आता वर जाणार आहे, गड फिरणार आहे आणि त्यानंतर मग खाली जाणार आहे. इट्स दॅट सिम्पल. चला ए यार चल ना पुढं. जाताना फक्त दोन स्टॉप. चार वेळा मुतल. Start. Switch off.
आता आम्ही खाली उतरायला चालू केले. 1.5 ते 2 तास मे बी लागेल खाली पोचायला. 5-7 स्पीडने जाणार आहे लवकर. बाकीचे मागे आहेत. मी टाकलेत हेडफोन्स. डायरेक्ट खाली पायथ्याला पोचणार नाही. पायथ्याला नाही, पायथ्याच्या पहिले एक पटर लागतो. पटरपाशी जाऊन थांबणार आणि यांची वाट बघणार, कारण की आता आम्हाला लवकर निघायचं आहे. आम्ही ते क्लाउडसाठी थांबलेलो पण धुकं काही वरचे जात नव्हते. 1-2 तास थांबलो असेल आम्ही, बट अजून जर थांबला असतं उशीर झाला असतं म्हणून लगेच निघालो. नशीब मी नाही तर देखणे का मग नशिबात नव्हतं बघायचं तर छान येतो. लेट्स गो, भेटू खाली. गाईज 1 तासामध्ये आम्ही खाली पोहोचलोय. ट्रेक इज डन. अतिशय जास्त एक्झॉस्टिंग होता ट्रेक. ते जे पण येणार असेल गाईड करा, नाही तर आमच्या व्हिडिओनी बघा. चांगलं आहे, बट आय विल सजेस्ट टू गाईड घेऊनच जावा. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आज के लिए इतना ही.